22 जानेवारी 2024ला भव्य श्रीराम मंदिरातला सोहळा संपूर्ण देशानं लाईव्ह स्ट्रीमिंगवर पाहिला. तुम्ही पाहिला असेल. मंदिरातल्या गर्भगृहात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी फक्त पंतप्रधान नव्हते तर सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित होते. इतकी वर्ष ज्या मंदिर निर्माणाचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर होता ते मंदिर बांधल्यानंतर मात्र 2च वर्षात कोटीच्या कोटी घोटाळ्याच्या बातम्या आता यायला लागल्यात. रामराज्य येईल अशा आशेवर राम मंदिरात दान केलेल्या पैशांचा आज हिशोबच लागत नाही. 7 जूनला सगळ्यात पहिल्यांदा आरोप झाला. मंदिरातल्या दानपेटीतून चोरी होतीये असा आरोप झाला आणि त्यानंतर जवळपास 19 दिवसांनी गुरुवारी श्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या तक्रारीवरून FIR करण्यात आली. म्हणजे 19 दिवसांनंतर काही तासांपूर्वी FIR झाली. या FIR मध्ये 8 जणांवर आरोप ठेवण्यात आलाय की त्यांनी देणगीच्या पैशांची चोरी केली, कट रचला, फसवणूक केली, विश्वासघात केला वगैरे वगैरे. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला A to Z सगळं कळणार आहे की कितीचा हिशोब लागत नाहीये, कधीपासून चोरी होण्याचे आरोप होत आहेत, SIT रिपोर्टमध्ये काय समोर आलंय, यात CAG ED इन्व्हॉल्व्ह का होत नाहीयेत, याची राजकीय किनार काय आणि श्रद्धाळू हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आधार घेऊन उभ्या केलेल्या सिस्टीमनंच त्याचा कसा चक्काचूर केलाय. हा विषय वाटतो तितका साधा नाहीये. या 8 व्यक्तींपुरताच हा मर्यादित आहे का हे तुम्हाला ठरवता येणार आहे या व्हिडिओच्या शेवटी. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. लेट स्टार्ट. आधी 2 कोटी, 5 कोटी, 7.5 कोटी, मग 200 कोटी आणि आता काँग्रेस आरोप करते की आर्थिक घोटाळ्याची रेंज 5,000 कोटींपर्यंत जाऊ शकते. कसला घोटाळ्याचा आरोप आहे तर ज्या भाविकांनी श्रद्धेनं, आस्थेनं या रामाच्या चरणी पैसा दान केला त्या पैशांचा आज हिशोबच लागत नाहीये. करोडो रुपयांचं सोनं, चांदी यांची चोरी झाल्याचा आरोप आहे आणि प्रभू श्रीरामाला आज अक्षरशः चोरीचे दिवस बघायला लागतात. 20 दिवस झाले आरोपांना. SIT स्थापन होऊन इंटरिम रिपोर्ट आलाय तरी त्यावर पंतप्रधानांची आजवर एकाही शब्दाची प्रतिक्रिया नाही. रिॲक्शन सोडा. 24/7 एरवी ED CBI विरोधकांच्या कानपट्टीला असतात. पण आज हिशोबाचा घोळ, चोरीचा मामला, त्याआधी अयोध्येत जमीन घोटाळ्याचा जो काही आरोप झालाय तो वेगळाच आहे. हे सगळं घडत असताना सुद्धा एक FIR करायला 19 ते 20 दिवस लागले. FIRच्या आधी योगी सरकारनं तयारी केली होती 3 मेंबर्सची SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. या SITचा इंटरिम रिपोर्ट आता 23 जूनला सबमिट झालाय. तो कुणाकडे झालाय सबमिट, त्या रिपोर्टमध्ये काय आहे असं सूत्र म्हणतात हे मी तुम्हाला 2-3 मिनिटात पुढचे सांगणारच आहे. पण लक्षात घ्या या घोटाळ्यात धार्मिक भावनांशी खेळ झालाय हा यातला एक मुद्दा आहे. पण याला राजकीय अँगल पण आहे. पुढच्या 7-8 महिन्यात UP मध्ये इलेक्शन्स आहेत आणि अशा वेळेला राम मंदिरातल्या दानपेटीतले पैसे चोरी झाल्याचा विरोधकांनी केलेला आरोप, तो आरोप झाल्यानंतर राम मंदिरातल्या ट्रस्टमधल्या लोकांनीच तो काहीसा मान्य करणं म्हणजे खरंच ही गोष्ट घडलीये, फक्त राजकीय आरोप नाहीयेत हे काहीसं पुढे येणं, हे योगी आदित्यनाथ यांच्यासाठी पर्यायानं भाजपसाठी फारशी बरी गोष्ट नाहीये. आता यात योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातलं भाजपतलं इंटरनल पॉलिटिक्स आहे असं सुद्धा काही राजकीय एक्सपर्ट सांगतायत, समजावतात. आता योगी आदित्यनाथांनी तंबी दिली की अयोध्येची बदनामी केली जाते. जोपर्यंत SIT रिपोर्ट बाहेर येत नाही तोपर्यंत कुणी काही बोलायचं नाही. हा इंटरिम रिपोर्ट सादर झालाय जो कॉन्फिडेन्शियल आहे आणि 15-20 दिवसांनंतर फायनल रिपोर्ट येईल. पण तोपर्यंत कोणी काही बोलायचं नाही असं योगी म्हणतात. SIT गठित हुई है, दूध का दूध और पानी का पानी होगा. SIT की रिपोर्ट आने तक कोई बयानबाजी कतई न करे. पण योगी आदित्यनाथ जे म्हणतात त्याच्या विरुद्ध राम मंदिर निर्माणात इन्व्हॉल्व असलेले संत महंत बोलतात. धर्म के जगह को पहले तो आपने व्यापारिक केंद्र बनाया, अब वहाँ पर चोरी की घटनाएं भी सुनाई दे रही हैं और जो धंधेबाज हैं वही धार्मिक बन करके धर्म स्थानों पर काबिज होते चले जा रहे हैं. प्रधानमंत्री जी को नहीं मालूम है कि चंपत राय चोर है, सबको मालूम है. इन लोगों पर FIR हो और SIT नहीं बल्कि CBI जांच. लक्षात घ्या या सगळ्या आरोपांचा, शंकांचा सेंटर पॉइंट एकच आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट. हे आहेत राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष निपेंद्र मिश्रा. आधी निपेंद्र मिश्रा याच्यावर काहीच बोलत नव्हते. मग नंतर त्यांनी स्वतःहूनच या दानपेटीतल्या पैशांची दानाची फेरफार झाली आहे, चोरी झाली आहे, गफला झालाय हे मान्य केलं. या आरोपांच्या केंद्रस्थानी अजून एक चेहरा आहे, तो म्हणजे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय. आता चंपत राय यांच्यापर्यंत हे प्रकरण जाऊन कसं थांबतं हे तुम्हाला टाइमलाईन आता मी जी सांगीन आणि काय इन्व्हेस्टिगेट होतं हे सांगीन ते बघून कळणारच. टाइमलाईन बघा. UPतले समाजवादी पार्टीचे नेते आणि अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे यांनी 7 जूनला पहिल्यांदा आरोप केला की राम मंदिरात 5 ते 7.5 कोटींच्या दानाचा घोटाळा होतोय किंवा झालाय. यानंतर महिपाल सिंग नावाच्या एका व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला. त्यानं रेड माईकला एक मुलाखत दिली आणि त्यावेळेस महिपाल सिंग कोण आहेत तर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अकाउंट इन्चार्ज होते. त्यांनी काय आरोप केला की देणगी पेटीत पडणाऱ्या पैशांचा पूर्ण हिशोब दाखवला जात नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या भक्तानं जर 100 रुपये टाकले तर रेकॉर्डमध्ये फक्त 50 रुपये दाखवले जायचे आणि उरलेले पैसे कुठे जात होते याचा हिशोब नसायचा असं अकाउंट इन चार्ज असलेले हे महिपाल सिंग म्हणत होते.
त्यांनी असाही दावा केला की सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंची नीट नोंदच ठेवली जात नव्हती. इतकंच नाही तर रामलल्लांचा हार, मुकुट आणि भक्तांनी अर्पण केलेल्या तब्बल 200 चांदीच्या विटा सुद्धा गायब झाल्याचा त्यांनी आरोप केला. एवढंच नाही तर मंदिरातले तब्बल 8 महिन्यांचं CCTV फुटेज डिलीट करण्यात आलंय असा दावा त्यांनी केला. आणि ते असं म्हणले की देणग्या हाताळणाऱ्या बँकांच्या काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पैशांचा अपहार केलाय. आता त्यांच्या या व्हायरल व्हिडिओनंतर आणि मीडिया मुलाखतीनंतर हे प्रकरण देशभरात तापलं. 8 जूनला सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हा मुद्दा उचलला. ट्रस्टची हालत लाजिरवाणी आहे त्यांनी असं म्हणलं. कोर्टाला सुओ मोटो कॉग्निझन्स घेण्याची विनंती त्यांनी केली. 9 जूनला भाजपचे नेते डॉक्टर रजनीश सिंग यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलं आणि या सगळ्या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली. पण ना CBI ना FIR तोपर्यंत काहीही केलं नाही. PMOनं 10 जूनला फक्त राम मंदिर ट्रस्टकडनं एक रिपोर्ट मागवला. 13 जूनला योगी आदित्यनाथ यांनी SIT स्थापन केली. 13 जून म्हणजे अगदी आत्ता 15 दिवसांपूर्वी. आणि फुल स्पीडनं SITनं एक इंटरिम रिपोर्ट तयार केला आणि योगींच्या चरणी वाहिला. आता चरणी व्हायला असं मी का म्हणते सांगते, कारण 2 कारण आहेत. SITनं हा रिपोर्ट अजूनही कॉन्फिडेन्शियल ठेवलाय. तो सबमिट केलाय मुख्यमंत्र्यांचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी संजय प्रसाद यांना. आता हे संजय प्रसाद योगी आदित्यनाथ यांचे खास आहेत. राम मंदिर ट्रस्टमध्ये ते UP सरकारचे एक्स ऑफिशियो मेंबर आहेत. या ट्रस्टमध्ये ज्या ट्रस्टकडे दान सांभाळण्याची जबाबदारी होती त्या ट्रस्टचे ते मेंबर आहेत. आता मी तुम्हाला सांगणार आहे की सूत्रांच्या हवाल्यानं काय काय बातम्या येत आहेत. या बातम्यांमध्येच सूत्रांच्याच हवाल्यानं SITच्या चौकशी दरम्यान काय काय समोर आलंय किंवा या रिपोर्टमध्ये साधारण काय लिहिलं गेलंय हे या बातम्यांमध्येच लिहिलंय. आणि तुम्हाला हेही आता सांगते की जे दान ज्यांनी केलंय ते काय म्हणतायत. पहिली गोष्ट म्हणजे SITनं भक्तांनी दिलेलं सोनं, चांदी, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा हिशोब तपासला. त्यात जी नोंद झाली आहे आणि ॲक्च्युली जे दान आहे यात डिस्क्रिपन्सी त्यांना आढळली. एवढंच नाही तर SIT सोर्सेसकडून अशी बातमी आहे की काही ट्रस्ट अधिकाऱ्यांना याचं सॅटिस्फॅक्टरी उत्तर देता आलं नाहीये. दैनिक भास्करची बातमी आहे की मुंबईच्या एका बिझनेसमननं 3 किलो चांदीचा हार आणि 1 किलो चांदीच्या चरण पादुका होत्या त्या दिल्या होत्या, त्या दान केल्या होत्या. त्याची काही रिसिट मिळाली नाही त्यांना. आणि आता तेव्हापासून म्हणजे मागच्या काही दिवसांपासून तुम्ही जर पेपर वाचत असाल आणि जर पेपरमध्ये खरंच येत असेल तर रोज एक नवीन बातमी समोर येते. रोज कोणीतरी दान केलेली व्यक्ती समोर येते आणि म्हणते की मला रिसीट हवी आहे, मला हिशोब हवा आहे. बिझनेसमॅन राजू मनवानी यांनी म्हटलंय की त्यांनी जानेवारी 2021 मध्ये सिंधी समाजाकडनं 200 किलो चांदी दान दिली होती. आणि कोणाला दान केली होती? डायरेक्ट ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी चंपत राय यांना दिली होती. म्हणजे अशा व्यक्तीच्या हातात दिली होती जे ट्रस्टच्या संपूर्ण कामकाजावर देखरेख ठेवतात. पण त्यांना काही रिसिट मिळाली नाही आणि ही आता चांदी कुठे आहे ही पण त्यांना माहिती नाही असं ते म्हणतात. जानेवारी 2024 मध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळेला देशातल्या कित्येक सोने चांदी व्यापाऱ्यांनी 60 किलो चांदीच्या विटा दान केल्या होत्या. पण SITला याचा अजून काहीही स्टोरेज रेकॉर्ड मिळालेला नाहीये. लखनौमधल्या अनुराग रस्तोगी या ज्वेलरनं काय म्हटलंय माहितीये की 3 किलो चांदीचा सिल्वर लॅम्प त्यांनी दिला होता दानपेटीत. तसंच भूमिपूजनाच्या आधी ज्वेलर्स असोसिएशननं 40 किलो चांदीचं सामान दिलं होतं. आजपर्यंत त्याची रिसिट नाहीये, ट्रेसिंग नाहीये. आता हा फोटो बघा. अनिता भारद्वाज असं या भाविकाचं नाव आहे. चांदीची मूर्ती चंपत राय यांच्या हातात त्यांनी दिली होती. त्यांना वाटलं होतं की या मूर्तीचं पौराणिक महत्त्व खूप आहे म्हणून त्या मूर्तीला राम मंदिरात ठेवलं जाईल. पण आज ना रिसिट आहे ना ही मूर्ती दरबारात आहे. आता त्या विचारतात की कुठे नेऊन ठेवली आहे मूर्ती माझी. पैसे सांभाळणं, मोजणं, ते बँकेपर्यंत पोहोचवणं या सगळ्या प्रोसेसमध्ये घोटाळा झाल्याचं या रिपोर्टमध्ये आहे असं काही बातम्यांमधनं समोर येत आहे. राम मंदिरात भक्तांकडनं जे कॅश डोनेशन जायचं ते मोजायचं काम SBIकडे होतं. पण SBIनं ते स्वतः केलं नाही. वाराणसीच्या एका प्रायव्हेट एजन्सीला दिलं. त्या एजन्सीनंही वाराणसीचे लोक घेतले नाहीत काम करायला, अयोध्येतले घेतले. SITच्या म्हणण्यानुसार या अयोध्येतले जे लोक निवडले गेले ते राम मंदिर ट्रस्टशी संबंधित काही लोकांच्या शिफारसीवरूनच निवडले गेले. भरती प्रक्रियेत गडबड झाली असं SITला आढळल्याचं काही बातम्यांमध्ये आलंय. आरोप असा आहे की ट्रस्टमध्ये काम करणारा अनुकूल मिश्रा ज्याचं नाव आता FIR मध्ये आहे त्यानं स्वतःच्या मेहुण्याला लवकुश मिश्राला पैसे मोजण्याचं काम दिलं. म्हणजे ओळखीतून नियुक्ती झाल्याचा संशय. धक्कादायक माहिती अजून काय, पैसे मोजणारे जे कर्मचारी होते ते युनिफॉर्मच्या ऐवजी नॉर्मल साध्या कपड्यांमध्ये ट्रस्टच्या रूममध्ये काम करत होते, फिरत होते. ड्रेस कोड होता पण कोणीही पाळत नव्हतं. ते पाळतंय का नाही हे बघणारं कोणी नव्हतं. हाईट म्हणजे 18-20 पगार आहे हो यांना, या कर्मचाऱ्यांना. त्यांच्याकडे 40-40 लाख 1.5 कोटींचे भूखंड त्यांनी खरेदी केले ते आता समोर येत आहे. आता 20,000 पगार असणारा माणूस 1.5 कोटीची जमीन कधी विकत घेऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? तुम्हीच ठरवा. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे CCTV क्वेश्चनेबल आहे असा आरोप होतोय.
आरोप असा आहे की कर्मचारी कॅमेरासमोर उभं राहून व्ह्यू ब्लॉक करायचे आणि मग चोरी करायचे, म्हणजे सीसीटीव्ही असूनही त्यावर नीट मॉनिटरिंगच नव्हतं. आणखीन एक मोठी चूक म्हणजे कर्मचारी आत येताना किंवा बाहेर जाताना त्यांची नीट तपासणी होत नव्हती. कोण काय आत घेऊन जातंय, काय बाहेर नेतंय यावर काहीही कंट्रोल नव्हता, असं SITच्या चौकशी दरम्यान समोर येत होतं, असं बातम्यांमध्ये आलेलं आहे. आता SITची नजर 2025च्या महाकुंभ काळावर आहे, ज्यावेळेला रोज जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त भाविक हे राम मंदिरात येत होते. त्यामुळे देणग्याही वाढल्या होत्या, लाखोंमध्ये देणग्या झाल्या होत्या त्या काळात. आणि त्या काळात आलेल्या देणग्यांचा हिशोब आणि त्याची मॅनेजमेंट हे आता चौकशीचा एक मोठा फोकस आहे. आता सबमिट झालेला जो इंटरिम SIT रिपोर्ट आहे ना, त्याच्यात तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या कुठल्याही मेंबरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं नाहीये. त्यांनी ब्लेम केलं की 6 लोकांना जे दानपेटीत कॅश कलेक्ट करतात, मोजतात, ट्रस्टच्या अयोध्येतल्या SBI अकाउंटमध्ये देतात, त्यांची नावं आहेत त्याच्यात. आत्ताची स्थिती अशी आहे की आतापर्यंत साधारण 2 कोटी कॅश रिकवर झाली आहे काही एम्प्लॉईजकडनं. कुठे कुठे लपवून ठेवल्या त्या कॅश माहितीये? आयफोन आणि काही वाहनं सुद्धा जप्त झाली आहेत. अजून 50हून जास्त कर्मचारी रडारवर आहेत आणि हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेलंय. PIL म्हणजे जनहित याचिका तिथे दाखल झाली आणि त्याच्यावर 29 जूनला हिअरिंग आहे असं कळतंय. आणि आता मी तुम्हाला या चंपत राय यांच्याबद्दल सांगते. 13 ते 16 जून दरम्यान रामजन्मभूमी आंदोलनात असणाऱ्यांनीच रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अयोध्येतल्या या घोटाळा प्रकरणी एकूण 3 सेपरेट कंप्लेंट्स दाखल केल्या, नोंदवल्या. राम जन्मभूमी आंदोलनाचे कार्यकर्ते संतोष दुबे हे त्यातले एक आहेत. संतोष दुबे यांनी आपल्या तक्रारीत ट्रस्टचे जे हे सरचिटणीस आहेत चंपत राय आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर डायरेक्ट करप्शनचे आरोप केलेत आणि त्यांच्या विरुद्ध FIR करा अशी मागणी केली आहे. आणि बाकी 2 तक्रारीत सुद्धा चंपत राय यांच्यावर ट्रस्टचा पैसा खर्च केल्याचा आरोप लावण्यात आलाय. पण लक्षात येतंय का, जी FIR आता 25 तारखेला SIT रिपोर्ट नंतर दाखल झाली आहे त्यात चंपत रायांचं नाव नाही आहे, त्यांच्या फक्त ड्रायव्हरचं नाव आहे रामाशंकर यादव उर्फ टीनू यादव. आणि याच्याकडे याला 18-20 पगार आणि याच्याकडे कोटीच्या कोटी संपत्ती. पण लक्षात घ्या की ही अफरातफरी, हे आरोप हे काही आता अचानक झाले नाहीत. अयोध्येमध्ये जमीन खरेदीत घोटाळे झाल्याचे आरोप बऱ्याच वर्षांपासून होत आहेत. आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांनी असा आरोप केला होता की ट्रस्टचे हे जे करता धरतायत चंपत राय यांनी 2024 मध्ये एक अशी जमीन खरेदी केली ज्याची मूळ किंमत खरं तर 3 कोटींच्या आसपास होती, पण त्यासाठी त्यांनी 23 कोटी मोजले. 2021 मध्ये अजून मागे जाऊयात, 2021 मध्ये एक प्लॉट अयोध्येत काही लोकांनी 2 कोटीला विकत घेतला. फक्त 10 मिनिटात तोच प्लॉट ट्रस्टला 18 कोटींना विकला गेल्याची बातमी आहे. त्यावर चंपत राय काय म्हटले की नाही, 2 कोटी किंमत जुन्या ॲग्रीमेंटच्या बेसिसवर होती, 18 कोटी ॲक्च्युली मार्केट व्हॅल्यू आहे. आता कसं आहे की श्रद्धा, आस्था, प्रभू श्रीराम यांचं नाव, या नावांपुढे हे आर्थिक गणित कोणी जास्त विचारत बसलं नाही त्यावेळेला. नोव्हेंबर 2023 मध्ये पण एक सेल डीड झाली ज्याच्यात चंपत राय यांचा उल्लेख आहे, त्यांच्याकडनं ही सेल डीड झाल्याची बातमी आहे. जो प्लॉट साधारण 1.5 कोटींचा होता तो प्लॉट ट्रस्टनं 29.5 कोटीला खरेदी केला. आणि आता हा ट्रस्ट भक्तांनी दिलेल्या देणगीच्या गैरव्यवहारामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तुम्हाला आता अजून एक माहिती सांगते. हा ट्रस्ट जो आहे ना तो 15 मेंबर्सचा मिळून तयार झाला आणि फेब्रुवारी 2020 मध्ये खुद्द पंतप्रधानांनीच त्याची अनाउन्समेंट केली होती. याहून हाईट म्हणजे यातले 15 पैकी 12 मेंबर्स हे नॉमिनेटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहेत. मंदिराचं मॅनेजमेंट सगळं हे ट्रस्ट बघते. हे ट्रस्ट स्थापन झाल्यावर काहीच महिन्यात एका प्रायव्हेट ऑडिट फर्मनं एका रिपोर्टमध्ये असं म्हटलं होतं की या ट्रस्टचं मॅनेजमेंट खूप अनप्रोफेशनल आहे, फायनान्सेस सिस्टमॅटिकली रेकॉर्ड होत नाहीयेत. पण काहीही झालं नाही त्याच्यानंतर पण ट्रस्टकडे तेव्हापासून आत्तापर्यंत लाखोंच्या कॅशच्या देणग्या आल्या आहेत, पण त्याचा हिशोब अजूनही लागत नाही आणि आता ही कुठे स्थिती पोहोचली आहे तुमच्या समोरच आहे. आता तुम्ही म्हणाल की एवढा सगळा जर घोटाळ्याचा आरोप होत असेल तर कॅग रिपोर्ट यायला पाहिजे याच्यावर. तर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया कॅग त्याचे जे सेक्रेटरी आहेत आशुतोष शर्मा हे स्वतः या ट्रस्टचे मेंबर आहेत. आता एवढी सगळी माहिती ऐकल्यावर तुम्हाला असं वाटतं का की हा घोळ फक्त 8 कर्मचारीच करू शकतात? तो जर सिद्ध झाला तर फक्त या 8 कर्मचाऱ्यांनीच केलाय, यावर तुमचा तरी विश्वास बसेल का? ट्रस्टचे पैसे सांभाळणार कोण? SBIनं काम दिलं प्रायव्हेट एजन्सीला. प्रायव्हेट एजन्सीची माणसांची शिफारस ट्रस्टचेच लोक करणार. जर हे स्ट्रक्चर असेल तर जर हे सिद्ध झालं की इथे खरंच करप्शन झालंय तर हे किती मोठं स्ट्रक्चरल करप्शन आहे याचा तुम्हाला अंदाज येतोय का? 2024च्या डिसेंबरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत असं म्हटले होते की राम मंदिर साकारल्यानं हिंदूंचा नेता होता येत नाही. आता यामागचं राजकीय गणित या स्टेटमेंट मागचं काय हा वेगळा भाग आहे. पण राम मंदिरातल्या दानपेटीतले सर्वसामान्यांच्या खिशातनं आणि श्रद्धेतनं वाहिलेले पैसे त्याचा असा घोळ समोर येत असेल तर नेता म्हणून काही अकाउंटेबिलिटी आहे की नाही हा प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओची ही लिंक जरूर पोहोचवा. तुम्ही मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करताय आपलं चॅनल, त्यामुळे बराच कॉन्फिडन्स मिळतोय. खूप
छान वाटतंय, तर खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे.